हॅलो. हॅलो सुंदरराव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मोठे माणूस झाला तुम्ही. पेपरात फोटो. कोण बोलतय? काय नाव गाव काय सांगा की. मी गुलाबराव बोलतोय. काय गुलाबराव? मी आवाज ओळखलाच नाही. कसे ओळखणार? दैनिक समाचार मध्ये फोटो आलाय. मोठी माणसं झाला तुम्ही. काय चेष्टा करताय गुलाबराव? आता आमचे फोटो इकडच्या पेपरातनच येणार, तुमचे फोटो तिकडे पुणे मुंबईकडं. नाही, त्या पेपरात असं लिहिलंय, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते शिवराम उर्फ अण्णा आपटे हे आपल्या राष्ट्राचं भूषण आहे म्हणून असं म्हणालाय तुम्ही भाषणात. त्यात काय खोटं नाही गुलाबराव, लय मोठा माणूस आहे तो. बरोबर आहे, त्याच्याबद्दल कुठं काय मी म्हणतोय. पण माझं म्हणणं एवढंच आहे की राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार मिळालेल्या माणसाला तुम्ही कुठल्या तरी फडतूस गावातल्या फडतूस शाळेत मुख्याध्यापक म्हणून घेणार, ही काय पद्धत झाली? त्याचं काय गुलाबराव, त्या शाळेचा मुख्याध्यापक झाला रिटायर, ती जागा होती खाली, तेव्हा म्हटलं. काय सुंदरराव, राजा उदार झाला आणि भोपळा दान केला अशातली गत झाली. हा, राष्ट्रीय पातळीवरचा सन्मान मिळालेल्या माणसाचा अपमान आहे हा. पण मग मुख्याध्यापक कोण? दुसऱ्या कोणाला तरी बघू. त्याचं काय गुलाबराव, आता या शाळेत इतरांपेक्षा हे अण्णा सिनियर मोस्ट. पण मी काय म्हणतो सुंदरराव, आपण बाहेरून कोणीतरी आणूया, मुख्याध्यापक नाही तर मुख्याध्यापिका आणूया, आणि ह्या आपटे मास्तरांचं मात्र आपण मोठं काहीतरी काम करूया. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल तसं. हे बघा, मी आपटे मास्तरांची भेट घेतो आणि तुम्ही ते सगळं माझ्यावर सोडा. काय? हॅलो सुंदरराव, तुमचा आमच्यावरचा विश्वास उडाला, प्रेम आटलं असं आता वाटायला लागले आम्हाला. छे 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 छे, अहो काहीतरीच काय गुलाबराव. नाही काय काय चुकलं माकलं असेल तर माफ करा. जेव्हा का गुलाबराव, आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही. राम राम. अण्णासाहेब, ओ अण्णासाहेब, जिंदाबाद जिंदाबाद. अरे येऊन येऊन येणार कोण हो अण्णासाहेब? पहिला नंबर. अरे कोण? अरे 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 काय काय अहो काय करताय काय हे? असं कसं? समजा गाव तुम्हाला हारतुरे घालते आणि आपण तर तुमचे हे ना, म्हणून यो सत्कार. नाही, तुमच्या भावना पोचल्या इथपर्यंत. अण्णासाहेब, आपल्याला लय आनंद झाला. समजा मास्तर लोकांमध्ये तुमचा पहिला नंबर आला ना, म्हणून यो सत्कार. अरे नको नको, अरे काय हे नको. असं कसं? अहो नको. नाही बरोबर, पण नको. व्याही. नाही मी काय म्हणतो, तुम्ही जा आधी घराबाहेर जा, घराबाहेर जा. राम 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 साहेब. अगं ते प्रेमानं आलेत, काय म्हणतात ते ऐक तरी. बोडक्याचं प्रेम. 2 रुपये टाका त्याच्या तोंडावर, आता जाईल बघा ढोसायला. अण्णासाहेबांचा पहिला नंबर आला ना, म्हणून आज खुशीनं प्यायची. द्या. पण हे आता मात्र शेवटचे. हा घ्या. राम 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 अण्णासाहेब. राम राम आई साहेब. ओ राम राम. ते घेऊन जा, तो कचरा घ्या. घ्या, देऊन टाका त्याला, देऊन टाका आणि बाहेर नेऊन टाका तिथे उकिरड्यावर. चढलं मेलं लक्षण ते नुसतं. हे बघ, याला 3 बाजू आहेत ना, म्हणून हा ट्रायंगल. मग जर 4 बाजू असतील तर काय होईल? स्क्वेअर किंवा रेक्टँगल. व्हेरी गुड. आता जर का परीक्षेत चुकलीस ना तर असा रट्टा मिळणार आहे ना. चल लिहून काढायचं. वा. बाकी अंबिका, तू आहेस म्हणून तुझा ऐकते ही मुलगी. एरवी हिच्या कानी कपाली कितीही ओरडा, ही ढिम्मच्या ढिम्म. अगं अजिबात ऐकत नाही ग माझं ही. जाऊ दे. हो अगं जाऊ दे काय. बाकी तुला एक सांगू अंबिका, गावातले बाकीचे टीचर्स तू पाहिलेस? अगं एकाला सुद्धा इंग्लिश बोलता येत नाही धर ग, एकाला सुद्धा नाही. हो असंच काही नाहीये. तसंच आहे ते. तू आहेस म्हणून तुझ्या जीवावर ते राम नारायण लोहिया हायस्कूल चाललंय. राम नारायण लोहिया नाही हो, राम मनोहर लोहिया. तुम्ही नेहमीच चुकता मुळगावकर बाई. तेच ग, तेच ग. आम्ही काही तुझ्यासारख्या चळवळीतल्या बायका नाही.
आम्ही आपल्या हाऊसवाईफ घरातल्या घरात वळवळणाऱ्या. ए अगं, मध्ये मी तुला एक स्थळ सुचवलं होतं, त्याचं काय झालं? आमच्या गोखण्यांचा मुलगा ग, चांगला शिकला सवरलेला आहे, भला मोठा पगार, कोकणस्थ ब्राह्मण आहे, चित्पावन. तुझा जातवाला ग. मी जरा हिची शिकवणी घेऊ का? एवढ्या एका बाबतीत बोलायचं म्हणलं की तुझी आली मिळी गुपचिळी. अगं अगं बाई कुकर. बाई हा झालं. I congratulate on this occasion all the teachers अंबिका who have been अंबो awarded with this award काय अण्णा, because काय चाललंय? teacher is an आपलंच asset भाषण to ऐकतोय the की काय? country. नाही रे बाबा, राष्ट्रपतींचं भाषण ऐकतोय. मला पुरस्कार मिळाला त्यावेळेचं. तुला ऐकायचंय का? नाही नाही नाही, ताबडतोब बंद करा ते. त्या प्रस्थापित नेत्यांची भाषण ऐकून कान किटलेत आमचे नुसते. Learned citizen अंबू कुठे गेली? ती आता तासाभरापूर्वीच गेले बाहेर. बर. येईल आता एवढ्यात. हम्म. बरं, तुला वेळ आहे का घाईत आहेस? नाही, वेळ आहे तसा थोडा. काय विशेष? नाही विशेष नाही, मुलीचा बाप म्हणून. बाप हुंडा देताय की काय? हो, हो, हुंडा. बर, मग लग्न कधी करताय हे विचारायचं असेल. म्हणजे मला तशी काही नाहीये, पण आमची बायको जरा जुन्या वळणाची आहे ना. पण त्यांना मान्य नाही ना आमचं लग्न. नाही नाही, आता निवडली आहे, आता मान्य आहे. निवडली? हो. अहो त्यांचंच काय, तुमचं मनही बदलणं कठीण आहे अण्णा. का? तुमच्या सवर्णांच्या परंपरा म्हणजे पुरे. पुन्हा पुन्हा तुम्ही तुमची गुरंढोरं तिथे येऊन का वळवताय? हा, माझा मूळ प्रश्न अजून तसाच आहे. लग्न हा. करू हो, बघू. आमचं थोडंच तुम्हा भटा बामणांसारखं आहे. बस पुन्हा पुन्हा भटा ब्राह्मणांच्यावर राग काढा. एकीकडे त्यांच्यावर राग काढताय आणि दुसरीकडे त्यांच्या पोरी पळवता. नाही, तुम्ही म्हणताय ते खरंय. आमच्यातली पोरं तुमच्या गोऱ्या गुमट्या पोरींसाठी मरतात नुसती साली. पण मी त्यातला नाही. मी आणि अंबू जवळ आलो तो अन्याय विरुद्धच्या चळवळीमध्ये. आणि मला तरी नोकरी कुठे आहे हो? तिच्याच पैशावर मी उड्या मारतोय. हो, पण माझा मूळ प्रश्न अजून तसाच आहे. लग्न कधी करताय? करू हो, लग्नाचं काय, पण आमचा फुफाटा आमची जलन तुम्हाला काय करणार? हो, पण प्रश्नाचं उत्तर काय नाही अजून कसलं उत्तर? मिळालेलं. अगो बाई, हे होय, वाटलंच मला. का? नाही म्हटलं, एवढा भडका कसला उडालाय? नाही, थोडीशी चर्चा करत होतो. नाहीतरी तुम्ही दोघं दुसरं करणार काय? तुम्हा दोघांच्या तोंडाची वाफ जमवली ना, तर मला वाटतं रेल्वेची 10 इंजिन चालतील. हो. इकडे ते आले, त्यांना सांगून टाका. काय? ते रोज 2-2 रुपये मागायला येतात ते. असू दे, तू अहो, सांगा ना त्यांना. अरे काय सांग पुन्हा? असं काय करतं? सांगा ना त्यांना. तू असं काय साला कळलं पाहिजे ना? अरे पण- नाही नाही, त्यांना कळलं कोण- पाहिजे. कोण येतो? आमचे व्याही. माझे बाबा आले होते का दारूसाठी पैसे मागायला? हो, आता ते चालायचं, त्याला काय इलाज आहे? हो, तू एक अडसर आहेच. अरे तू कधी आलास? झाला थोडा वेळ. थोडी अण्णांबरोबर चर्चा करत होतो. चल जरा. आता मी आले. अगं या इथं या भटा बामणांबरोबर चर्चा करायचा मला कंटाळा आला. चल चल, मला जरा काम आहे. चल. आई आले. मुलगा अक्कलस्थळी वाटला तरी फायर आहे. फायर आहे? जाळायचंय? फायर आहे. and a citizen, a learned citizen, is the most wealthy citizen of this country. ते रात्रीच्या एसटीने अकोल्याला जायचं, 200 रुपये पाहिजे. 200 रुपये का? अगं नामदेवचा फोन आला होता, ते मोर्चा काढायचा आहे, ते मायागवई प्रकरण पेटवायचंय. अरे पण महिन्या अखेरीला 200 रुपये या महिन्यात फार झाला तुझा सिद्धार्थ. अक्षरशः खंटोयस मला. आता काय करणार, गेले महिनाभर नुसते दौरेच चाललेत ना. मथुने शाळेच्या बिल्डिंग फंडासाठी पैसे जमा केले होते, त्यातले देतीये. 200च फक्त. बर, आल्यावर परत करतो. रात्रीच्या एसटीने जातो, 4-5 दिवसात परत येईल. आणि काय झालं ते कळव मला. हा कळवतो. ते पॅम्पलेटचं काय केलं तू? आपटे गुरुजी, अहो आपटे गुरुजी. अहो, कोण तुम्ही? सरळ घरात काय घुसताय? नमस्कार, मी डाक बंगल्यावरनं आलोय. कुठनं आला? डाक बंगल्यावरनं. आहेत का गुरुजी? आहेत. हाय, तिथे उभे राहा.
सरळ चपला घालून घरात घुसतायत. आहो आहो बाहेर या, कोण आलंय बघा. काय आहे? हे बघा आलेत तुम्हाला भेटायला डाक बंगल्यावरून. नमस्कार. राम राम. हा बोला. गुलाबराव जाधव साहेबांनी निरोप पाठवलाय. तुमच्या दर्शनासाठी येत आहेत ते. कशासाठी? दर्शनासाठी गुरुजींच्या. अगो बाई, केव्हा येत आहेत गुलाबराव? येतील की कवा बी. असं या बसा. तिथं बाहेर जाऊन बसायचं, इथे नाही. तिथं तिथं जाऊन बसायचं. चला चला. अहो अहो, त्याला कशाला घालवलात बाहेर? आल्या गेलेल्याला घरात बसवायला हे काही महात्मा गांधी विद्यालय नाहीये गुरुजी. तो डाक बंगल्यावर आलाय. गुलाबराव जाधवांचा माणूस आहे. हा कोण गुलाबराव? आहे मोठं धेंड आहे. राजकारण, साखर कारखाने, निवडणुका, यंदा कदाचित पार्लमेंटच्या निवडणुकीलाही उभे राहतील. हो का? मग त्याला सांगा तुम्हाला मुख्याध्यापक करायला. फुकट दर्शन नाही, दक्षिणा मोज म्हणावं. अहो ती आपली वृत्ती नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. अहो कर्मयोगी, निदान सदरा घाला. गुलाबराव येत आहेत ना तुमच्या दर्शनाला. अण्णासाहेब, अण्णासाहेब, गुलाबराव आलेत. आले का? हा. नमस्कार नमस्कार अण्णासाहेब. नमस्कार. मी गुलाबराव जाधव नमस्कार करतो. अरे 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 अरे, काय करता हे? खरं तर मी डोकं ठेवायला पाहिजे आपल्या पायांवर. पायांवर डोकं ठेवावं असे पाय तरी कुठे असतात हल्लीच्या काळात. या ही माझी पत्नी तारा. नमस्कार आई साहेब. नमस्कार करतो. माफ करा अण्णासाहेब, गडबडीत आलो त्यामुळे पुष्पहार वगैरे काय आणता बरं झालं नाही आहे. पुरे काय म्हणतायत आई साहेब? त्या म्हणतायत मला हार तुरे आणलेले आवडत नाही. नाही. चला चला. ओ हे सर्टिफिकेट. हो, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, नॅशनल अवॉर्ड फॉर टीचर्स. वा 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 वा. बसा. खरं तर मला तुमच्या सत्कारालाच यायचं होतं, जिल्हा परिषदेच्या. पण आमचीच मीटिंग लांबली, उशीर झाला. पण तुमचं भाषण खूप रंगल्याचं ऐकलं. असं कोण म्हणाल? आपले सुंदरराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. तेच अध्यक्ष होते सभेचे. मोठा माणूस. तो राईट हँड माझा सुंदरराव. असं? बरं, आपण काय घेणार? चहा, कॉफी? नाही नाही, काय नको. सुटले बाई. हा, काय म्हणतायत आई साहेब? नाही, ती म्हणते आपण काहीतरी घ्यायलाच हवं. छे काहीही नको. मी औपचारिक बोलणारा माणूस नाही. खरं सांगू अण्णासाहेब, अगदी देवळात यावं तसा मी आलोय. तुम्ही राष्ट्रीय शिक्षक, आपल्या जिल्ह्याचं भूषण. माझं आडनाव आहे आपटे. म्हणजे आपट्याला, म्हणजे आपट्याच्या पानाला वर्षातून एकदाच दसऱ्याला भाव असतो, तसं झालंय माझं सध्या. त्याचे काय अण्णासाहेब माहितीये का? सर्वात श्रेष्ठ दान विद्यादान. हो, वेदकाळापासूनची आपली प्रथा आहे. याचा आपल्या समाजाला विसर पडलाय. दुर्दैव आपला. मी माफी मागणार नाही, मी माफी मागणार नाही. आणि हे सकाळपासून तुमचं नाटक चाललं ना.
ही माझी मुलगी अंबिका. असं नमस्कार. तुमची यापूर्वी भेट झाली की नाही. ह्या काय करतात? ही सुद्धा शिक्षकाच आहे. हो का? आपल्याच शाळेत? नाही 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 हे एक वेगळंच प्रश्न आहे. अंबू, हे गुलाबराव बघ काय विचारतायत. अंबू, ए अंबू. काय? हे अण्णासाहेब म्हणतायत तुमचं वेगळंच प्रस्थ आहे. छे छे, प्रस्तबिस्त काय नाही, शिक्षणाचा एक वेगळा प्रयोग म्हणून. ऐकूया तरी. या शिक्षणाच्या क्षेत्रात मला भारी रस बरं का अण्णासाहेब. मी अपघाताने या सहकार क्षेत्रात आणि राजकारणात पडलो ही गोष्ट वेगळी. खरं तर मी उत्तम शिक्षक व्हायचा बघा बरं का. आजही मी कधी कधी एकटाच डाक बंगल्यावर असल्यावर विचार करतो की जायचं होतं कुठं आणि आलो कुठं. कधी कधी वाटतं एकदम हे सगळं सोडून द्यावं आणि नवीन पिढीला शिकवावं. आता रवींद्रनाथ टागोर. वाह, काय नाव घेतलं. अहो, फार मोठा माणूस. त्यांच्यासारखंच एखादं शांतिनिकेतन वगैरे काढणं म्हणजे फार मोठं काम आहे. पण असंच एखादं निकेतन निसर्गाच्या कुशीत उघडावं आणि मुलांची मनं घडवीत आयुष्य घालवावं. वा वा वा, चला गुलाबराव, तुम्ही निर्णय घ्या. अहो, मी तर येईनच, पण आणखी 50 आदर्श ध्येयवादी शिक्षक मी तुम्हाला मिळवून देईन. अहो, माझा मी निर्णय घ्यायला मला पक्षश्रेष्ठींनी सोडायला तरी हवं. या राजकारणात पुरता गुरफटून गेलोय बघा. या नित्याच्याच कटकटी आहेत आमच्या. पण आजचा दिवस वेगळा आहे. काही वेगळं, मनासारखं बोलण्याचा. बाई तुम्ही बोला. नाही, अण्णा म्हणाले तुमचं वेगळंच प्रस्थ आहे. नाही, काही वेगळं दिसलं की आमचं लक्ष तिथं गेलंच. तुम्ही कसला वेगळा प्रयोग करता म्हणाला? आमची शाळा आहे राम मनोहर लोहिया विद्यालय. ओ हो हो हो, लोहिया म्हणजे आमचं श्रद्धास्थान. लोहिया, जेपी, अच्युतराव, फार मोठी माणसं. तुम्ही कसला वेगळा प्रयोग करता म्हणाला? आमचा समानतेवर भर आहे. म्हणजे हा मुलगा, ही मुलगी, हे असले विचार सोडून आपण सगळेजण व्यक्ती आहोत, माणसं आहोत, ही जाणीव जागी करायची. वा वा वा, छान छान. लोहिया म्हणायचं ना, भारतीय स्त्रियांसमोर आदर्श पाहिजे तो द्रौपदीचा. पण आपल्याकडे सीता सावित्रीची देवळं दिसतील, द्रौपदीचं नाही दिसणार. ती 5 पुरुषांची शय्या सोबत करायची अंबिका देवी. तिची देवळं कशी असतील? यालाच लोहियांनी विकृत बुद्धी म्हटले. पुरुषांची विकृत आणि गलिच्छ वृत्ती. मी काय वाईट बोललो? वाईट नाही, गलिच्छ. स्त्रीचा विचार म्हणजे तिच्या शरीराचा विचार, दुसरा धंदा नाही पुरुषांना. अंबू, नाही, बोलू दे बोलू दे. बाईनं असावं असं आक्रमक, नेहमीच्या मुळमुळीतपणापेक्षा जरा तिखट ठसका. आपल्याला ती सात्विक भाषा जमतच नाही. रोखठोक बोललं की आपल्यात ताकद आहे असं आपल्यालाही वाटतं आणि ऐकणाऱ्यालाही.